नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुमित्रा आता देवघरात येते. देवासमोर हात जोडून रडत ती देवाला आता म्हणत असते की देवा, हे बघ देवा, मी आजपर्यंत जे काही पुण्य केलं असेल तर त्याचं जे काही फळ आहे तर ते माझ्या मुलीला मिळून दे. माझ्या शर्वरीने चूक केलेली आहे, खूप मोठी चूक तिने केलेली आहे, परंतु मनाने ती वाईट नाही. त्यामुळे देवा, काही वाटेल ते कर, परंतु तिचा संसार वाचव रे. सुमित्राला आता शर्वरीच्या संसाराची खरंच खूप काळजी लागलेली असते, म्हणून देवाला ती हात जोडून अगदी रडतच विनवण्या करत असते. आणि तेवढ्यात दरवाजात जानकी येते. जानकी आता सुमित्रा आईंना रडताना बघते, तिला वाईट वाटतं. सुमित्रा आई देवाला म्हणतात की संसार मोडून देऊ नको, म्हणून खूप रडतात. जानकी पुढे येते. आई म्हणून ती आता सुमित्रा जवळ बसते. तर सुमित्रा जेव्हा जानकीकडे बघते आणि म्हणते की हे बघ जानकी, तुला माहिती होतं ना शर्वरी चूक करते, तुला हे सर्व माहिती होते, ती चुकीच्या मार्गाने जाते, मग का जानकी तू तिला मागे खेचलं नाहीस? अगं, तू तिला मागे ओढू शकत नव्हती, मग तू आम्हाला का सांगितलं नाहीस? आपण यातून काहीतरी मार्ग काढला असता आणि तिला त्या चुकीच्या वाटेवर आपण जाऊन दिले नसते. आणि का तू जानकी असे केलेस, का असे वागलीस? अगं जानकी, ह्या जगामध्ये फक्त जास्त विश्वास मी तुझ्यावर ठेवते आणि तूच अशी वागली. तेव्हा आता जानकीच्या डोळ्यात सुद्धा पाणी येते. ती आता सुमित्रा आईंना म्हणते की आई, कसं सांगू तुम्हाला, चांगल्या माणसाला खरेपणा जड जात नाही, खोटेपणाचं ओझं होतं. शर्वरी वंशाचं हे ओझं कित्येक दिवस माझ्या मनावर होतं. हे सर्व कसं कुणाला सांगू, कारण माझी इच्छा असून सुद्धा हे मला कुणाला सांगता येत नव्हते. परंतु आई, जे होतं ते एक चांगल्यासाठीच होते. यातून शर्वरी वंशाला कळले की काय योग्य आहे म्हणून, काय चूक आणि काय बरोबर हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे इथून पुढे ते कुणाच्याही अशा खोट्या सापळ्यामध्ये नाही अडकणार, कुणाच्या अशा खोट्यापणाला बळी नाही पडणार. तेव्हा आता सुमित्राला शर्वरीची काळजी लागते. सुमित्रा म्हणते की जानकी, अगं पण माझ्या शरूचं काय होणार? मी तिला तर माफ करेल, पण तिच्या सासूबाई मालतीताई तिला माफ करतील का? आणि एव्हा त्यांच्या घरी मध्ये काय सुरू असेल, मालतीताई तिच्यावर खूप ओरडत असतील, रागावतील असतील, आणि त्यामुळे माझ्या शर्वरीचा संसार मोडणार तर नाही ना? विक्रांतराव शर्वरीची साथ तर देतील ना? म्हणून मला खरंच खूप काळजी वाटते. म्हणून सुमित्रा आणखीनच रडते. जानकी म्हणते की आई, हे बघा, काही काळजी करू नका, काही होणार नाही, आणि मुळात तुम्ही असा विचारच करू नका. आता मालती काकू दुखावलेले आहेत, परंतु हे बघा, त्या नाराज आहे, पण विक्रांत भाऊजी ते नाराज नाहीत. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की विक्रांत भाऊजी किती समजूतदार आहे. आणि हे सर्व करत असताना म्हणजे याच्या अगोदर विक्रांत भाऊजी अगदी शर्वरी वंशाच्या पाठीशी अगदी ठामपणे उभे राहून त्यांची काळजी घेत होते. मला तर सगळ्यांना माहिती आहे, परंतु आता ते नक्की एकमेकांची साथ देतील आणि एकमेकांना समजून घेतील, हे मला माहिती आहे. नक्की असंच होईल आई, त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. असे काही वेडेवाकडे तुम्ही मनामध्ये आणू नका बरं. ते सगळं काही सांभाळून घेतील आणि सगळं काही ठीक होईल. तरी सुद्धा आता सुमित्रा रडतच असते. नाही नाही जानकी, असे काही होऊ शकत नाही, काही ठीक होणार नाही जानकी. अगं हे बघ, शर्वरीला मूल होणार नाही, एक वस्तुस्थिती आहे. आणि मालतीताई तर तू बघितल्यास ना, काही झाले तरी वाटेल ते करून त्यांना वंशासाठी दिवा हवा आहे. त्यामुळे काय होईल आणि कसे होईल, माझ्या शर्वरीची खरंच मला खूप काळजी वाटते. तेव्हा आता जानकी सुमित्राच्या आणखीन जवळ येते. सुमित्राला आपले मिठीत घेत म्हणते की आई, हे बघा, तुम्ही काही काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल. आई, जोपर्यंत मी आहे ना तोपर्यंत तुम्हाला कोणताच त्रास होणार नाही. जानकी आता सुमित्राला मिठीत घेते आणि खूप रडते. आई, यातून मार्ग निघेल, तुम्ही काही काळजी करू नका, नक्की मार्ग निघेल. तेव्हा आता एक असा पक्का श्वास मात्र पाठिंबा ती मात्र आपल्या सुमित्रा आईंना देते. त्यानंतर मात्र आता विक्रांत हा नाराज होऊन बसलेला असतो. शर्वरी आता विक्रांतच्या जवळ येते. मी त्रास दिलेला आहे आणि आई तर इतक्या हर्ट झालेल्या आहेत, तर मला नाही वाटत की त्या मला माफ करतील, म्हणून सगळं काही बिघडून टाकले आणि आता हे सर्व कसे नीट करायचे म्हणून शर्वरी रडत सुद्धा असते. तरी सुद्धा विक्रांत काही उत्तर देत नसतो. तर शर्वरी रडत म्हणते की विक्रांत, अरे बोल ना, काहीतरी सांग ना. तेव्हा आता विक्रांत आता शर्वरीला म्हणतो की हे बघ शर्वरी, यातून नक्की काहीतरी मार्ग निघेल. शर्वरी म्हणते की अरे विक्रांत, काय मार्ग निघेल? अरे दोष तर माझ्यात आहे, मी कधीही आई होऊ शकणार नाही, हे फायनल खरं सत्य आहे. यावर फक्त आता एकच मार्ग आहे, आपण एक करू शकतो विक्रांत. आता मी अगदी ठामपणे हा निर्णय घेतलेला आहे, तर तू दुसरं लग्न कर. आता दुसरं लग्न कर म्हटल्यानंतर विक्रांत शर्वरीकडे बघत असतो. तर शर्वरी डोळ्यातील आपल्या पाणी पुसते आणि विक्रांतला म्हणते की विक्रांत, अरे नाही,
खूप प्रॅक्टिकली बोलते आणि हे बघ, दुसरं लग्न तू जर केले तर मात्र तुझ्या दुसऱ्या बायकोला मूल होईल आणि तुझे बाबा हे तुझ्या पोटी पुनर्जन्म घेतील आणि मग सगळं काही व्यवस्थित होईल. तेव्हा विक्रांत रागवतो. विक्रांत म्हणतो की शर्वरी, अगं काय हे वेड्यासारखं बोलतेस. तेव्हा आता शर्वरी म्हणते की नाही विक्रांत, अरे खरंच खरंच सांगते मी तुला, ऐक तू माझं. विक्रांत म्हणतो की हे बघ शरू, तू शांत बस. तर शर्वरी म्हणते की नाही विक्रांत, अरे खरंच असे होईल, तू असेच कर. मी तुला मूल नाही देऊ शकत, त्यामुळे काय उपयोग आहे माझा. शर्वरी असे बोलून खाली मान घालून रडत असते. विक्रांतला वाईट वाटते. विक्रांत म्हणतो की हे बघ शर्वरी, तू टेन्शन घेऊ नको, मी आईशी बोलतो, करेल ती तुला माफ. तेव्हा आता शर्वरी म्हणते की आई मला माफ करतील, परंतु तू मला माफ केलंस का. हे बघ विक्रांत, अरे मला माहिती आहे मी सगळ्यांना दुखावले, परंतु सर्वात जास्त मात्र तू दुखावला गेला आहेस. हो ना विक्रांत. तेव्हा विक्रांत शर्वरीकडे बघत लगेच उठून उभा राहतो आणि शर्वरीला म्हणतो की आईच्या भीतीपोटी तू हे सर्व केले शर्वू, मी ते समजू शकतो, परंतु तू मला हे सर्व सांगायला हवे होते, मला माहिती असायला हवे होते. अगं कुणाला वाईट वाटणार नाही, तुम्हाला हे इतकं मोठं सत्य सांगितले नाही. एकमेकांच्या साथीने आणि एकमेकांच्या विश्वासाने हा जो काही डोलारा उभा राहतो तर त्याला संसार म्हणतात. आणि हे बघ शर्वरी, तू आता जे काही वागलीस ते पहिले आणि शेवटचे असेल. त्यावर आता शर्वरी रडतच हात जोडते की विक्रांत, मी असं कधीही नाही करणार, खरंच त्याबद्दल सॉरी. आणि हे बघ विक्रांत, अरे मला खूप असे वाटायचे की मी आता लगेच तुला हे सर्व सांगू का नको सांगू, खरंच मला सांगावेसे वाटायचे, पण प्रत्येक वेळेस मला खरंच भीती वाटायची की मी तुला गमावून बसेल म्हणून. तेव्हा आता विक्रांत म्हणतो की अगं मग तू कशाला म्हणत होतीस की मला दुसरं लग्न कर म्हणते, करू का मी दुसरं लग्न. तेव्हा आता शर्वरी रडतच नाही अशी मान डोलावते आणि विक्रांत तिला प्रेमाने आपल्या मिठीत घेतो आणि खूप समजावतो. त्यानंतर आता लगेच ऋषिकेश इकडे रूममध्ये येतो. तर ऋषिकेश खूप अस्वस्थ वाटतो. तेव्हा आता जानकी कपड्यांच्या घड्या वगैरे घालत असते. तर ऋषिकेश आता इतका अस्वस्थ दिसत असताना जानकी विचारते की ऋषिकेश, अहो आज काय झालं. तेव्हा मात्र आता ऋषिकेश म्हणतो की जानकी, हे बघ आज जे काही झाले ना ते चांगले नाही झाले. शरू कितीही चुकली तरी शरू आपली आहे आणि हे बघ तिच्या सासूबाई कितीही तिच्यावर रागवले असतील आणि विक्रांत रावांना सुद्धा किती वाईट वाटलं असेल, तिच्या घरी काय सुरू असेल या विचाराने खरंच खूप टेन्शन येते. तेव्हा आता जानकी म्हणते की हो ना विक्रांत, मला सुद्धा खूप काळजी वाटते, तुम्ही नका टेन्शन घेऊ. आणि हे बघा ऋषिकेश, माझ्याकडे एक कल्पना आहे आणि बघा बरं उद्या काय आहे आठवते का तुम्हाला. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अगं उद्या तर ओवीचा बर्थडे आहे. तेव्हा आता जानकी म्हणते की हो, उद्याच्या या वाढदिवसाच्या निमित्त आपल्याला एक प्लॅन करायचा आहे. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की प्लॅन काय करायचा आहे. तर आता जो काही प्लॅन आहे की शर्वरी वंशाच्या सासूबाई म्हणजे मालतीताई यांना खुश कसे करायचे यासाठी आता जानकी एक जबरदस्त प्लॅन ऋषिकेशला सांगते. जानकीचा तो प्लॅन ऐकून ऋषिकेशला खूप आनंद होतो. ऋषिकेश म्हणतो की जानकी, अगं प्लॅन तर खरंच खूप चांगला आहे, एकदम चांगली आयडिया आहे. तेव्हा आता जानकी विचारते की खरंच ऋषिकेश, तुम्हाला माझी आयडिया पटली का. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हो जानकी, आणि हा तुझा प्लॅन नक्की वर्क होईल म्हणून. आय एम सो प्राऊड ऑफ यू जानकी. हे ऐकून आता ऋषिकेश जानकीवर इतका खुश झालेला असतो आणि तो जानकीला आपल्या मिठीत घेतो. जानकी सुद्धा खुश होऊन आता इतकी ऋषिकेशच्या मिठीत आलेली असते आणि तेवढ्यात ओवी धावतच आत येते. आता ओवी बेडवर उभी राहते आणि ते दोघांकडे एकटक अगदी बघतच असते. तेव्हा आता ओवी ही जोरात ओरडते की आई बाबा काय करतात तुम्ही. तेव्हा आता जानकी आणि ऋषिकेश एकमेकांकडे बघून हसतात आणि लगेच बाजूला होतात. ओवी म्हणते की मला सुद्धा तुम्ही जवळ घ्या, म्हणून ओवी सुद्धा आता त्यांच्या मिठीत येते आणि आता हे त्रिकोणी कुटुंब एकमेकांच्या मिठीत अगदी छान दिसते. प्रेमाने ते आता आपल्या ओवीचे पापे घेत असतात, तिला गुदगुल्या वगैरे करून तिला हसवतात आणि तिघेही आता एकत्र खूप छान दिसतात. त्यानंतर आता ओवी ही सकाळी जेव्हा उठते तर जेव्हा ती गिफ्ट आपल्या तेथे पाहते आणि ते गिफ्ट बघून तिला इतका आनंद होतो कारण ओवी आज वाढदिवस असतो. त्या दिवशी जानकी आणि ऋषिकेशने छान असं मोठं गिफ्ट ओवीला दिलेले असते. ओवी म्हणते की आता हे तर पहिलं गिफ्ट तर इतकं मोठं असेल तर बाकीचे गिफ्ट किती मोठे असतील, परंतु हे गिफ्ट मात्र कोणी मला दिले असेल असं ती विचार करते. तेव्हा आता ऋषिकेश आणि जानकी खूप छान तयार होऊन दाराशी येतात आणि आम्ही तुला गिफ्ट दिले असे ते ओवीला म्हणतात. दोघांना बघून ओवीला खूप आनंद होतो. ओवी म्हणते की काय आई आणि बाबा तुम्ही. जानकी आणि ऋषिकेश दोघेही धावतच ओवीजवळ येतात आणि जानकी ओवीला ऋषिकेश दोघेही मिठीत घेतात. जानकी म्हणते की वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
ओवीचा एक छान गोड पापा घेते. ऋषिकेश सुद्धा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि सगळे आता इतके खुश होतात. ओवी ते गिफ्ट बघून आणि आईबाबांनी दिलेले आहे हे बघून अगदी खुश होते. तेव्हा आता लगेच ओवी ही थँक्यू बोलते. तर आता जानकी म्हणते की हे पग खूप मोठी हो. ऋषिकेश सुद्धा आता ओवीचा गाल ओढत म्हणतो की खूप शहाणी हो. जानकी सुद्धा गाल ओढत म्हणते की हो ओवी तू खूप हुशार हो. तर ऋषिकेश हा ओवीचा आणखीन एक गोड पापा घेत म्हणतो की तू आमच्यासाठी दिवाळीच्या लक्ष्मीचा कॉइन आहे. तर जानकी म्हणते, तर जानकी सुद्धा ओवीला जवळ घेत म्हणते की तू आमच्यासाठी विजयादशमीच्या पाठीवरची सरस्वती आहेस. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अगं तू तर आमचं खारी बिस्किट आहे. जानकी म्हणते की अगं तू तर आमची पुरणपोळी आहेस. तेव्हा आता दोघेही आता ओवीला इतकं छान जवळ घेऊन तिचे लाड करत असतात. तर ऋषिकेश त्यानंतर म्हणतो की अगं तुला इतकं मोठं गिफ्ट मिळालं तर उघडून बघ त्यात आहे तरी काय. आईने स्वतःच्या हाताने ते गिफ्ट बनवलेलं आहे आणि त्यावर जे काही आता जे चित्र चिटकवलेलं आहे तर ते ओवी बघते. त्यावर हॅपी बर्थडे ओवी आणि केकचं चित्र असते. तर जानकी आता विचारते की ओवी अगं कसे आहे. ओवी आता इतकी खुश म्हणते की आई खूप मस्त आहे. ओवी सुद्धा खूप खुश होते. जानकी आणि ऋषिकेश सुद्धा खूप खुश होतात. त्यावर आता जानकी म्हणते की चल पटकन तयार हो, मस्त तयार हो आणि सगळ्यात अगोदर नाना आणि आई आजी परत आजी पणजी सारंग काका सगळ्यांच्या पाया पड, त्यांचे दर्शन घे, त्यांचा आशीर्वाद घे आणि पप्पाला सुद्धा नमस्कार कर अगदी मनोभावाने. त्यावर आता ऋषिकेश आणि जानकीचा जो प्लॅन ठरलेला आहे त्यानुसार आता ऋषिकेश म्हणतो की ओवी एका कामासाठी तुला माझ्याबरोबर बाहेर यायचं आहे. लवकर सगळं काही आवरून तयार हो. ते ऐकून ओवी तर इतकी खुश होते आणि ओके बाबा मी होते रेडी असं आता खुश होऊन म्हणते. अहो पण बाबा आपल्याला कुठे जायचे आहे ते तर सांगा ना. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अगोदर तयार तर हो मग सांगतो. जानकी म्हणते की हो ओवी तू तयार तर हो आणि मग तुला सांगतो. तेव्हा आता जानकी आता दोघेही इतके खुश असतात. तर ओवी म्हणते की ओके ओके मी अगोदर तयार होते आणि मग नक्की तुम्ही मला सांगा की कुठे जायचं आहे ते. त्यानंतर आता इकडे शर्वरी आपल्या बेडवर बसून खूप रडत असते. तिला इतकं वाईट वाटतं की आपण जे काही खोटं वागलो त्यामुळे आता आई या कायमच्या या घरातून निघून जातात. त्या जे काही आता शर्वरी घरी आल्यानंतर बॅग भरत असतात आणि शर्वरीने विचारलेली असते की आई तुम्ही कुठे निघालात. तेव्हा आता आई तर रागानेच म्हणलेले असतात म्हणजे मालती काकू की मी कायमची हे घर सोडून गावाकडे जाते, मला तुमचं काही नको, चांगला पाहुणचार तुम्ही माझा केला. म्हणून आता शर्वरीला हे सर्व आठवत वाईट वाटत असते. आणि तेव्हा मालती जे काही विक्रांतला म्हणलेले असते की काही महिन्यापूर्वी मी देवदर्शनला कोल्हापूरला गेले होते. देवदर्शन तर चांगले झाले परंतु तेथे मात्र मला एक अचानक ज्योतिषी मला भेटले आणि त्या ज्योतिषांनी मला सांगितले की विक्रांतचे बाबा हे लवकरच परत पूर्ण जन्म घेणार आहे म्हणून विक्रांतच्या पोटाला आणि तेही तुमच्या घरी परत येणार आहे. आणि तेव्हा जे काही ती शर्वरीला बोललेली असते की आईपणाचं जे काही सोंग घेऊन खोटं वागलीस. माणूस आशेवर जगतो परंतु माणसाला कधीही खोटी आशा दाखवू नये. त्याची आशा जर मेली तर माणसाला जगण्यातील आनंद संपतो. हे सगळं काही शर्वरीला आता आठवत असते. हे आठवल्यानंतर तिला आणखीनच टेन्शन येते आणि ती खूप एकटीच रडत असते. तिला आता किती काही केलं तरी मालती जे काही बोललेली आहे ते काही तिच्या तोंडासमोरून जात नसतं. सारखं तिला त्याची आठवण होऊन टेन्शन येत असते. असा विचार करत असताना शर्वरीच्या मोबाईलवर कॉल येतो. जानकी बहिणींचा कॉल असतो. तेव्हा आता शर्वरी डोळ्यातील पाणी पुसते परंतु डोळ्यातील पाणी काही आता तिचे बंद होत नाही. ती आता फोन उचलते आणि काही बोलत नाही. तर जानकी म्हणते की शर्वरी वंश हॅलो. अहो शर्वरी वंश अहो हॅलो आवाज तर येतो ना तुम्हाला. हॅलो अहो शर्वरी वंश. शर्वरी आता एकही उत्तर द्यायला तयार नसते. तेव्हा मात्र आता ती स्वतःचा रडू थोडंसं आवरते आणि जानकीला म्हणते की हो ना अगं वहिनी येतोय आवाज, बोल ना तू काय म्हणतेस. तेव्हा आता जानकी विचारते की वंश अहो तुम्ही कशा आहात, घरी सगळं ठीक तर आहे ना. तेव्हा आता शर्वरी म्हणते की वहिनी अगं कसं असणार, छान अशी शांतता या घरामध्ये आहे आणि हे पग बाळ येणार म्हणून या घरामध्ये जे उत्साहाचं वातावरण होतं ते सगळं काही वातावरण अचानक शांत झाले. घरात अगदी स्मशानाचं वातावरण पसरलं आणि हे पग वहिनी आई तर इतक्या हर्ट झालेल्या आहेत तर त्या गावाला जायचं म्हणतात.
त्यासाठी त्यांनी त्यांची बॅग सुद्धा भरली। तिकडे आपल्या घरी आई आणि नाना आणि इकडे माझ्या घरी विक्रांत आणि आई यांना सगळ्यांशी मी जे काही खोटं वागले त्यामुळे सगळेजण खूप हर्ट झाले। माझ्यामुळे त्यांना एक खूप मोठा धक्का बसलेला आहे। म्हणून शर्वरी आणखीनच रडायला सुरुवात करते। जानकी तिला समजावते की हे बघा वंश, प्लीज अहो इतकं रडू नका, स्वतःला त्रास करून घेऊ नका, सगळं काही व्यवस्थित होईल, अगोदर तुम्ही शांत व्हा बरं। तेव्हा आता शर्वरी डोळ्यातील पाणी पुसते आणि जानकीला म्हणते की बहिणी अगं तू मला किती वेळ सांगत होती, तुझं बरोबर होतं, मी तुझं ऐकायला हवं होतं, तुम्हाला सांगत होते की हा मार्ग चुकीचा आहे आणि हा रस्त्याचा शेवट अगदी खरंच चुकीचा आहे, तुम्हाला सगळं काही व्यवस्थित समजावत होती तरी सुद्धा मी तुझे ऐकले नाही। तेव्हा मी तुझं न ऐकता वेड्यासारखं वागत राहिले, माझ्या मनासारखं अगदी मी करत राहिले आणि स्वतः जी काही चूक मी करून घेतली आणि माझ्या आयुष्याची अगदी राखरांगोळी त्या चुकीमुळे मी करून घेतली। माझ्या आयुष्यातील सगळे काही आनंदाचे क्षण मी विस्कटून टाकले, सगळं काही अगदी धुळीस मिळवले। तेव्हा आता हे अगदी बोलून शर्वरी आणखीनच रडायला सुरुवात करते। जानकी म्हणते की हे बघा शर्वरी वंश, प्लीज असं बोलू नका हो, आणि हे बघा जरीही सगळं विस्कटलेलं जरी असेल तरी सुद्धा सगळं काही आपल्या हातामध्ये आहे, आपण सगळं काही नीट करू शकतो। शर्वरी म्हणते की अगं वहिनी इतकं काही सगळं झाले असताना आपण कसं हे सगळं नीट करू शकतो बरं। तेव्हा आता जानकी अगदी समजावते की हे बघा शर्वरी वंश, जे काही करायचं आहे तर ते अगदी लबाडी न करता प्रामाणिकपणे करायचं आहे आणि सगळ्यात अगोदर मालती काकूंची म्हणजे तुमच्या सासूबाईंची नाराजगी दूर करायची आहे, यातच सगळं काही आले। तेव्हा आता शर्वरी म्हणते की जानकी बहिणी ते सर्व कठीण आहे, तर जानकी म्हणते की वंश अहो कितीही कठीण असले तरी सुद्धा अशक्य नाही, ते सगळं आपण शक्य करून दाखवायचे आणि त्यासाठी माझ्याकडे एक तोडगा आहे। तर शर्वरी विचारते की बहिणी काय तोडगा, जे मला नाही कळले की नक्की काय तोडगा आहे बरं। तेव्हा आता जानकी म्हणते की हो शर्वरी वंश आहे एक तोडगा, जेणेकरून सगळं काही ठीक होणार आहे। तर हे ऐकून आता शर्वरी रडतच अगदी ओके वहिनी म्हणून फोन ठेवते आणि आणखीन ती रडत असते। त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या तर बाहेर येते आणि ती विचार करत असते की ह्या ओवीसाठी इतके दिवस क्यूटी बनण्याचं मी नाटक केलं होतं, परंतु आता मलाच त्या बाहुलीची खरंच खूप आठवण येते। आणि तेवढ्यात सारंग आता फोनवर बोलत बाहेर येत असतो, कारण त्याला ओवीला बाहुलीचं गिफ्ट द्यायचे असते, म्हणून तो आता ती बाहुली ऑनलाईन बोलवतो, म्हणते ओवीला सरप्राईज द्यायचे असते की मला हवे, ती पाहिजे होती, तीच बाहुली मला हवी आहे आणि तीच बाहुली शोधा असे तो सांगत असतो। तेव्हा फोन ठेवल्यानंतर आता ऐश्वर्या विचारते की बाहुली, तर सारंग म्हणतो की हो बाहुली। तेव्हा ऐश्वर्या विचारते की अहो काय झालं, तुम्ही कशासाठी बाहुली मागवतात, आणि हे बघा सारंग जर तुम्ही पुन्हा गुंडू फुंडूचा जर विचार करत असेल ना तर बघा बर का। तेव्हा सारंग म्हणतो की नाही हो ऐश्वर्या, गुंडू फुंडू नाही। आणि तेवढ्यात आता जे काही दोन माणसं फुलं वगैरे आणि जे काही जे गिफ्ट आहे तर ते सगळं काही घेऊन येतात। तेव्हा सारंग विचारतो की काय आणलंस, तेव्हा ते दादा म्हणतात की अहो फुलं वगैरे आणलेस, आणि सारंग त्यांना ते गिफ्ट आहे तर ते हॉलमधील टेबलवर ठेवायला सांगतो, जे फुलांचे हार आहे तर ते घरातील चारही बाजूंनी लावायला घेण्यासाठी सांगतो। म्हणजे आता ओवीच्या जे काही बर्थडेसाठी ही डेकोरेशनची तयारी सारंग करायला घेतो आणि तो माणसांना कामाला लावतो, आणि झाले की मला कळवा असं ते माणसांना आतमध्ये जाताना म्हणतो। तेव्हा ऐश्वर्या फक्त बघून असते की नक्की सारंग कशाची इतकी तयारी करतोय म्हणून। तेव्हा आता लगेच ते दोघे आतमध्ये गेल्यानंतर ऐश्वर्या सारंगला विचारते की एक मिनिट सारंग, अहो हे सर्व काय आहे, या माळा वगैरे कशाची इतकी तयारी जल्लोष सुरू आहे। तर सारंग इतक्या खुश होऊन म्हणतो की अहो ऐश्वर्या काय काय बोलतात, तुम्हाला माहिती नाही, अहो आज तर आपल्या ओवीचा वाढदिवस आहे, आपल्या परी राणीचा, तिचा हॅपी बर्थडे आहे, त्यासाठी ही तयारी सुरू आहे। तर तेव्हा ऐश्वर्या रागवते, ऐश्वर्या म्हणते की काय सारंग, अहो घरामध्ये काय सुरू आहे आणि तुमचं हे काय सुरू आहे। तर त्यावर तर सारंग म्हणतो की हे बघा ऐश्वर्या, तुमचा काहीतरी गैरसमज होतो, पार्टीची जी आयडिया आहे तर ती माझी नाही, मी फक्त त्यांना तयारीसाठी मदत करतोय। तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हो का, मग कुणाची ही आयडिया आहे। तर आणि तेवढ्यात लगेच आजी बाहेर येते आणि जानकीची असते ती ऐश्वर्याला म्हणते, आणि परत बाहेर आल्यानंतर म्हणते की अगं ऐश्वर्या ही आयडिया जानकीची आहे। तर तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हो जानकीची तर आहे,
परंतु नाना आणि आई या दोघांनी परवानगी दिलीच कशी? तर आजी म्हणते की अगं ऐश्वर्या काय बोलतेस, कमाल आहे तुझी, तिला कशाला परवानगी लागते? अगं हे घरच तिच्या नावावर आहे, मग तिला कशाला कोणाची परवानगी लागते? आणि ऋषिकेश आहे ना तिच्यासोबत, आणि कसे म्हणते की शर्वरी वंशाचा जो काही प्रॉब्लेम असेल तो सगळा मी सॉल्व्ह करेल. आणि काय सॉल्व्ह करणार आहे? तेव्हा आता सारंग लगेच म्हणतो की वहिनीचं बरोबर आहे, कारण शरू ताईचा जो प्रॉब्लेम आहे लवकरात लवकर सॉल्व्ह व्हायला हवा. तेव्हा आता आजी स्पष्ट शब्दात म्हणते की होणार नाही. जानकी फक्त बोलत असते, ती करून तर काही दाखवत नसते. आणि काय तर इकडे आपल्या पोरीचा वाढदिवस साजरा करते, तो पण इतक्या थाटामाटात. आणि जाऊन दे, मला तर काय करायचं आहे, ओवीचा वाढदिवस साजरा करून दे किंवा काही आणखीन दुसरं करून दे, मला तर केक खायला मिळणार आहे आणि तो केक मी खाऊन घेते आणि मग राहिलेलं आपण बोलूयात. आणि केक तर मला खायचंच आहे असे बोलून सारंग आणि आजी आतमध्ये जातात. तर ऐश्वर्याला माहिती होते. ऐश्वर्या मनात म्हणते की काय, जानकी आपल्या ओवीचा वाढदिवस साजरा करते, परंतु तो वाढदिवस तर साजरा व्हायला हवा ना, म्हणून आता वाढदिवस साजरा होऊ नये यासाठी ऐश्वर्या काहीतरी दुसरा प्लॅन करणार असते. त्यानंतर आता ऋषिकेश आणि ओवी हे इकडे शर्वरीच्या घरी येतात आणि दोघे घराच्या बाहेरच असतात, दरवाजात उभे येऊन राहतात. तर ओवी खुश होऊन म्हणते की बाबा, अहो आपण शर्वरीच्या घराबाहेर तर आलो, मग आज चलायचं का? तर ऋषिकेश म्हणतो की हो जायचं आहे ना. आणि ऋषिकेश म्हणतो की अगं ओवी, मला खरंच खूप टेन्शन आले. ओवी म्हणते की बाबा टेन्शन कशाला घेतात? आपल्या डोक्यावरून हात फिरवत म्हणते की मे हो ना, तुम्ही कशाला टेन्शन घेतात? ऋषिकेश म्हणतो की हो ना, पण ओवी मी तुला जे काही सांगितलेलं आहे ते सगळं तर लक्षात आहे ना तुझ्या, सगळं काही तू नीट तर करशील ना? तेव्हा आता ओवी म्हणते की बाबा तुम्ही मला अगदी स्पष्टपणे प्रेशरच देतात. अहो हे बघा बाबा, आपलं सगळं काही जे ठरले ना ते सगळं माझ्या लक्षात आहे, तर मी सगळं काही अगदी बरोबर करेल. तुम्ही अगदी बेल तर वाजवा आणि दरवाजा उघडायला सांगा. तेव्हा आता ऋषिकेश जेव्हा बेल वाजवायला जातो, परंतु बटनवर हात ठेवू किंवा नको ठेवू म्हणून त्याचा थरकाप ओढत असतो. तो पुन्हा आपला हात मागे घेतो. तेवढ्यात ओवी येते आणि उडी मारून गुपचूप ती बेल वाजवते. तर आता ऋषिकेश ओवीकडे बघतच असतो, तर मालती येऊन दरवाजा उघडते. तेव्हा आता मालती ऋषिकेश आणि ओवी या दोघांकडे बघत असते. तेव्हा ऋषिकेशचं लक्ष मालतीकडे जाते. ओवी आता मालती काकूला म्हणते की गुड मॉर्निंग आजी. तेव्हा आता मालतीच्या चेहऱ्यावर कुठेतरी थोडंसं स्माईल येते. तेव्हा आता ऋषिकेश हात जोडून मालती काकूंना नमस्कार घालतो. मालती काकू फक्त हात जोडून उभे असतात आणि विचारते की काय काम आहे. तर तेव्हा ऋषिकेश म्हणतो की ओवीला तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं. खरंच तिला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे हो की नाही ओवी? ओवीला असं विचारल्यानंतर ओवी म्हणते की हो ना, एका महत्वाच्या गोष्टीबद्दल मला तुझ्याशी बोलायचं होतं आजी, परंतु असं दारात उभं राहून नाही. तर आजी आम्ही दोघं आत आलो तर चालेल ना? अगदी प्रेमाने ओवी हे सर्व विचारते. तेव्हा आता मालती म्हणते की हो आत या. तर मालती आता लगेच आत जायला निघते, परंतु ओवी तिचा हात पकडते. मालती काकूचं हृदय भरून येतं. ती प्रेमाने ओवीला ए असं म्हणते. ओवी खुश होऊन म्हणते की हो. तेव्हा आता ओवी खुश होऊन म्हणते की आजी अगं तुला माहिती आहे का, मी किती दिवसातून तुमच्या घरी आले आणि खरंच तुमच्या घरी मला खूप मजा येते. आणि आता तेथे बसल्यानंतर ओवी विचारते की काय ग आजी, बाकी तू कशी आहे? आता मालती तिच्याकडे बघूनच असते आणि म्हणते की अगं मी तर ठीक आहे, पण तुझं असं काय महत्वाचं काम माझ्याकडे होतं बरं असे विचारते. तर ओवी म्हणते की हो सांगते, पण त्या अगोदर अजून एक महत्वाचं काम केलं पाहिजे, म्हणून ती आता मालतीच्या पाया पडते. आणि आई मला सांगत असते की बर्थडेच्या दिवशी मोठ्यांच्या पाया पडायचं असतं म्हणून. तेव्हा आता आज ओवीचा बर्थडे आहे हे कळल्यानंतर मालतीला आनंद होतो. मालती खुश होत ओवीचे अगदी गाल धरून म्हणते की अगं तुझा आज वाढदिवस आहे का? ओवी म्हणते की हो मालती काकू, आणि आपल्या बॅग मधून ते चॉकलेट काढते आणि ते मालती काकूला घे असं म्हणते. आणि आजी तुला डायबिटीज आहे ना, म्हणून शुगर फ्री आणलेला आहे. अगदी प्रेमाने ओवी ते चॉकलेट देते. तर मालती खुश होऊन म्हणते की ओवी तुला वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. तर ओवी थँक्यू बोलून म्हणते की आजी तुला स्पेशली मी इन्व्हाइट करायला आलेले आहे, आज माझ्या घरी पार्टी आहे, तू नक्की येशील ना? येशील म्हणल्यानंतर मालती काकू काही उत्तर देत नसतात, त्या फक्त बघून असतात. तेव्हा ऋषिकेश आता ह्या दोघींकडे बघतच असतो की मालती काकू नक्की काय उत्तर देतात ते. मित्रांनो हा भाग येथे संपतो. तर पुढील भागामध्ये आता ओवीचा वाढदिवस अगदी छान थाटामाटात अगदी म्हणजे सेलिब्रेट होत असतो. ओवी सुद्धा खूप छान तयार होते, जानकी ऋषिकेश, आणि तेव्हा काही मुलं सुद्धा आता आलेले असतात ओवीचे फ्रेंड. आणि आता अगदी मालती काकू, विक्रांत, शर्वरी खूप छान तयार होऊन तेथे येतात. तेव्हा आता
जानकी सर्व आता लहान मुलांना म्हणते की आता मालती काकूला नमस्कार करा बरं। तेव्हा सर्व मुलं हे मालती काकूंना हाय असं करतात, तर मालती काकू खुश होऊन त्यांच्यासमोर हात जोडते। विक्रांत विचारतो की हे सगळे ओवीचे स्कूल फ्रेंड आहेत का, तर जानकी म्हणते तेव्हा आता म्हणजे हे सगळे काही मुलं आहेत ना ते ओवीच्या शाळेतील नाही आणि ना आमच्या एरियामधील नाही, सगळी मुलं अनाथ आश्रमातून आलेली आहेत। आणि हे बघा मालती काकू, आई होण्यासाठी मुलाला जन्म द्यावा लागतो असं नाही, मूल दत्तक घेण्याचा मार्ग सगळ्यांसाठी खुला आहे। तर मालतीचे डोळे आता भरून येत असतात। त्यानंतर मात्र आता लगेच इकडे ऐश्वर्याला इतका तिचा जळफाट होत असतो, कारण जानकीने सर्व काही प्लॅन उधळून वाढदिवस तर अगदी थाटामाटात अगदी ओवीचा केलेलाच असतो। म्हणून ऐश्वर्या आता आपल्या आउट हाऊसमध्ये आलेली असते आणि जानकी 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 काय करू मी तुझं म्हणून आता खूप ओरडते। आणि तेथील एक बॅग आहे तर ती जुनी बॅग ती अगदी रागाने ती फेकून देते आणि तेवढ्यात तेथून पार्वती पुरुषोत्तम रणदिवे हिची जी काही पार्वतीची डायरी असते खूप जुनी असते, त्या बॅगमधून ती खाली पडते आणि ऐश्वर्या ती डायरी उचकते आणि त्यामध्ये पार्वती पुरुषोत्तम रणदिवे ही डायरी तिची आहे हे ऐश्वर्याच्या लक्षात येते। म्हणजे ही नानांच्या पहिल्या बायकोची डायरी आहे। तर तेव्हा आता ऐश्वर्याला ह्या डायरीतून नक्की आता कसं काय मिळेल ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।